दूध जसं अंडा व्हेज की नॉन व्हेज हा प्रश्न, तसाच दूध व्हेज की नॉन व्हेज. मुळात पाहायला गेलं तर ॲनिमल किंवा प्राण्यांपासून निर्माण होणारं प्रत्येक खाद्य हे नॉनव्हेजच. मग दूध देखील प्राण्यांपासूनच निर्माण होतं आणि मुळामध्ये दूध हे गाय असो वा कोणताही प्राणी असो, तो त्यांच्या बछड्यासाठी पिल्ल्यासाठी देतो आणि त्या पिरियडमध्येच, त्या वेळेमध्येच तो देतो. मनुष्याने त्या बछड्याचं खाद्य स्वतःसाठी वापर करण्याकरिता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं दुधाचं उत्पन्न वाढून बछड्याला पोट न भरवता किंवा त्यांचं व्यवस्थित दूध न त्यांना देता मनुष्य त्याचा उपयोग करून घ्यायला लागला. आता बरेच जण म्हणतात मी उपवास करतो, मी हे आहे, माळकरी आहे किंवा बाकी जे काय आहे, मला नॉनव्हेज चालत नाही. मग दूध कसं चालतं आहे? आणि मग ते दूध तर प्राण्यापासून आलेलं आहे. बाकीचं जसं मांस वगैरे वर्ज्य आहे, तसं मग प्राण्यापासून येणारं हे दूध देखील वर्ज्य असायला पाहिजे. श्रीकृष्णाने दूध घ्या, दुधाचं जे वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा दूध घेण्यासाठी प्रोत्साहित केलं, पण कधी त्या प्राण्याच्या किंवा गाईच्या दुधाच्या बाळाचा पोट भरल्यानंतर उरलेलं दूध हे श्रीकृष्ण वापरायचे, जेणेकरून त्याचा गरजू किंवा नीडवंत ज्यांना त्या दुधाची गरज आहे त्यांच्यासाठी. आणि आता सर्रास त्याचा वापर हा व्यवसाय म्हणून होत आहे. धन्यवाद.